दोनदा रामराम का म्हटलं जातं? कारण माहिती आहे, अनेक जण एकमेकांना नमस्काराऐवजी रामराम बोलून अभिवादन करतात. त्यानंतर दुसरी व्यक्ती तसंच रामराम म्हणते. रामराम म्हटल्याने मोक्षप्राप्ती होते अशी हिंदू धर्म मान्यता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अनेक जण सकाळी प्रभू रामाचं नाव घेतात आणि एकमेकांना अभिवादन करतात. एकमेकांना रामराम करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. 2 वेळा रामराम करण्यामागे मोठे कारण आहे. हिंदू धर्मात 108 अंकाला महत्त्व आहे. 108 वेळा माळ जपली जाते कारण माळेत 108 मणी असतात. 108 हा अंक फार शुभ मानला जातो. हिंदू शब्दावलीनुसार राममधील पहिलं अक्षर र हे 27व्या स्थानी, तर आ जो मात्र्यासह र सोबत लागतो, जो दुसऱ्या स्थानी, म 25व्या स्थानी. अंक ज्योतिषानुसार वरील सर्व अंक जोडल्या 27 + 2 + 25 = 54 आणि 54 + 54 केल्यास 108. त्यामुळे रामराम बोलल्यास 108चा योग तयार होतो. रामराम बोलल्याने एकदा माळ जपण्या इतकंच पुण्य लाभतं. म्हणजेच 108 वेळा माळ जपणं आणि 2 वेळा रामराम बोलणं हे बरोबरीचे मानले जाते.